कोणीतरी फार कमालची गोष्ट सांगितली आहे की देवाने प्रत्येकाचं यश कुठेतरी लिहून ठेवलं आहे, पण ते मिळवण्यासाठी आपल्याला थोडेफार कष्ट करावे लागतील. तर हॅलो फ्रेंड्स, मी संदीप आज तुम्हाला एक नवीन कथा घेऊन आलेलो आहे. या कथेबद्दल जर सांगायचं किंवा विचार करायचा म्हटलं तर ही खूप छान आणि आपल्याला कष्ट कसे करायचे आणि आपल्याला त्याचं यश किंवा त्याचं फळ कसं मिळतं याबद्दल मी सांगणार आहे. तर चला गोष्टीला किंवा स्टोरीला सुरुवात करतो. तर एक शिल्पकार असतो. तो शिल्पकार रात्रंदिवस काम करायचा आणि मूर्त्या बनवायचा. पण जशा मूर्त्या मार्केटमध्ये किंवा लोकांना आवडतात तशा मूर्त्या तो बनवत नव्हता. तर मग त्याला असं कधी कधी खूप चिडचिड व्हायची आणि मग तो चिडचिड करायचा की मी एवढं काम करतो आहे, एवढ्या मूर्त्या बनवतो आहे, तरी पण मी अजून सक्सेस नाही होते, माझ्या मूर्त्या विकल्या जात नाही येता. तर मग एक दिवस तो घरी जातो आणि त्या स्वप्नामध्ये त्याला देव येतो आणि तो देवाला ते विचारतो की देवा, मी एवढं कष्ट करतो आहे, एवढ्या मूर्त्या बनवतो आहे, एवढं काही सगळं करतो आहे, तरी पण मला अजून यश म्हणजे मला जसं पाहिजे तसं यश नाही मिळत आहे, माझ्या मूर्त्या कोणी विकत घेत नाही आहे. तर देव त्याला स्वप्नामध्ये काय सांगतो की देव म्हणतो की मी तुझ्यासाठी पण काहीतरी लिहून ठेवलं आहे, बट ते असं आहे की जर तू एक दिवस एक हिऱ्याची मूर्ती बनवशील आणि त्या मूर्तीची किंमत तुला खूप छान भेटेल, पण त्यासाठी तुला कष्ट करायला लागते. मग तो जो शिल्पकार असतो त्याला जेव्हा तो सकाळी उठतो तेव्हा ते म्हणजे त्याला लक्षात येतं की अरे, माझ्या स्वप्नात तर आज देव आला होता आणि देवाने मला सांगितलं आहे की जर मी कष्ट करून मूर्त्या बनवल्या तर मला एक दिवस एक हिऱ्याची मूर्ती भेटेल. तर मग त्या दिवसापासून तो शिल्पकार खूप मनाने, जिद्दीने, कष्टाने मूर्त्या बनवायला सुरुवात करतो आणि अशा प्रकारच्या एक 10, 20, 30, 40 लाख, 2 लाख, 10 लाख, 1 करोड अशा खूप साऱ्या आणि मन लावून केल्यामुळे त्याच्या मूर्त्यांचा आकार आणि त्याची जी टेक्निक आहे ती एवढी सुंदर अशी होते ना की त्याच्या मूर्तीला फार म्हणजे विदेशातून, प्रदेशातून, दुसऱ्या देशांतून त्यांना मागण्या चालू होतात आणि तो करोडो रुपये त्यामधून कमवतो. आणि मग काही कालांतराने तो म्हातारा होतो. म्हातारा झाल्यानंतर परत त्याच्या स्वप्नात तो देवाला विचारतो की की देवा, अजून मला ती हिऱ्याची मूर्ती सापडलेलीच नाही आहे. तर तेव्हा देव त्याला म्हणतो की अशी कुठलीही हिऱ्याची मूर्ती मी तुझ्यासाठी ठेवलेली नव्हती, पण तू जी गोष्ट जिद्दीने किंवा मन लावून करत नव्हतास ती गोष्ट जेव्हा मी तुला एक आश्वासन दिलं की तुला हिऱ्याची मूर्ती भेटेल, तर तू तेव्हापासून ती गोष्ट कष्ट म्हणून करतोय, जिद्द म्हणून करतोय, म्हणून आज तू तुझ्या लाईफमध्ये सक्सेस आहेस, करोडपती आहेस. तर आपण या कथेपासून काय शिकलो, याचा बोध काय आहे? तर म्हणूनच मित्रांनो, महात्मे सांगून गेले की प्रत्येकाचं यश कुठेतरी देवाने लिहून ठेवलं आहे, पण ते यश मिळवण्यासाठी आपल्याला त्याच पद्धतीचे कष्ट, त्याच पद्धतीची मेहनत आणि त्याच पद्धतीचं टाईम टेबल किंवा कंटिन्युटी आपल्याला ठेवावी लागेल. आणि जर तुम्ही ही तुमच्या लाईफमध्ये ठेवली तर 100% आपल्याला सक्सेस मिळू शकते. कारण देव तुम्हाला डायरेक्ट कधीच यश नाही देणार, पण तो यश देण्यासाठीच्या वाटेवर तुम्हाला घेऊन जातो. तर निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो की मला इथून पुढे कंटिन्यू करून, मेहनत करून यश मिळवायचं आहे की तिथून माघार घ्यायची आहे किंवा स्टॉप करायचं आहे. तर म्हणून करून दाखवा असं काही की दुनिया करेल तुमच्यासारखं. तर या स्टोरीला समाप्त करतो.